सोप्या भाषेत प्रेक्षकांना सांगण्यासाठी या केसमध्ये कोणावरती होणं गरजेचं होतं? तर येवलेनवर आणि या दोघांवर ज्या ॲक्शन झाल्यात ते कशा झाल्या ते मी सांगते. तर येवलेनवर जो FIR झाला तो अंडर सेक्शन 81 ऑफ रजिस्ट्रेशन ॲक्ट झाला. 82मुळे त्यांनी खरं कोणाला करायला पाहिजे होतं की ज्यांच्यात व्यवहार झाला त्यांच्यात. व्यवहार कोणाच्यात झाला? शीतल तेजवानी आणि ॲमेडिया एंटरप्राइजेस LLP. त्याचं जर तुम्ही ते इंडेक्स 2ची कॉपी बघितली तर इट इज अ व्यवहार बिटवीन हर अँड अमेडिया. व्हेर इज अमेडिया इन त्यांनी त्यात काय म्हटलंय त्याच्यात जे ते रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट त्यात म्हटलेलं आहे की ते जे गायकवाड आहेत गायकवाड प्लस 271 अदर्स थ्रू POA पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी अँड अमेडिया एंटरप्राइजेस LLP. करेक्ट. तर खरं जर FIR करायचा झाला तो सगळ्यांवर होतो पण त्याच्यात अमेडियावर होतो. पण अमेडियाचं नावच कुठे नाही दिसत आहे.